हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना आपण कोल्हापूर स्पेशल मसाला पाव बनवणार आहोत। अगदी चमचमीत आणि चटकदार बनतो हा। आता आपण ना हे कोल्हापूर स्पेशल मसाला पाव बनवणार आहोत। तुम्ही याला टोस्ट पाव सुद्धा म्हणू शकता। हे पाव बनवण्यासाठी ना कोल्हापूरमध्ये पेटी पाव भेटतात, जे आपल्या इथे पुण्यामध्ये आता सहसा भेटत नाहीत। त्याच्यामुळे आपण ना इथे हे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत। तुम्ही याच्या ऐवजी व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता, पण आपल्याला मस्त असे मोठ्या स्लाइसचे ब्राऊन ब्रेड भेटलेत ना, म्हणून आपण हे घेतलेले आहेत। आता ना सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीने हे पाव आपल्याला मधून कट करून घ्यायचे। इथे मस्त असे हे पाव ना आपण मधून कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बॅटर तयार करून घ्यायचंय। बॅटर तयार करण्यासाठी आपण इथे एक भांड घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचंय। 4 ब्रेड साठी साधारणतः 2 कप इतकं बेसन आपण घेतलेलं आहे। आता इथे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 छोटा चमचाभर इतकं जिरं टाकणार आहोत। 1 चमचाभर इतका ओवा टाकायचा आहे। साधारणतः 2 ते 3 मोठे चमचे आपण इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। इथे आपण ना किंचितसं लाल तिखट टाकूया, साधारणतः अर्धा छोटा चमचा इतकं। कांदा लसूण मसाल्यामध्ये ना ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे इथे आपल्याला अगदी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। अगदी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता ना हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। त्याच्यामध्ये ना आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून अगदी दाटसर असं एक बॅटर तयार करायचं आहे। एकदम घट्टसर असं बॅटर करायचं आहे आपल्याला इथे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय। आपण इथे मस्त असं घट्टसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता इथे ना आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय। आता ना एका साइडला आपलं तेल गरम होतंय, तोपर्यंत आता हे बॅटर आपल्याला ह्या पावांना लावून घ्यायचंय। पेटी पाव जो कोल्हापूरमध्ये भेटतो ना, तो एकदम जाडा असतो। त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, हे पावाचे 2 पीस आहेत ना, ते अशा पद्धतीने एकत्र करून घेणार आहोत। म्हणजे ना हा पाव पण थोडासा जाड होईल आणि पेटी पाव सारखा तो आपल्याला वाटेल। आता हे बॅटर ना आपल्याला अशा पद्धतीने ब्रेडला लावून घ्यायचंय। आपण 2 ब्रेडचे तुकडे घेतलेले आहेत। सगळ्या बाजूने हे बॅटर अगदी व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे, म्हणून आपण थोडंसं घट्टसर असं बॅटर हे ठेवलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने हे बॅटर अगदी छान असं पावाला आपण लावून घेतलंय। आता लगेचच हा पाव फ्राय करून घेऊयात। अशाच पद्धतीने आता दुसऱ्या पावाला पण बॅटर लावून घेऊया। आता ना हे आपल्याला अगदी मस्त असे फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने। मस्त असे आलटून पलटून मीडियम फ्लेम वरती हे पाव आता आपण फ्राय करून घेऊयात। ज्या पद्धतीने आपण पाव पॅटीस बनवतो ना, अगदी तोच प्रकार आहे हा। फक्त ना इथे ना पेटीचा पाव वापरला जातो, जो आपल्या पुण्यामध्ये सहसा भेटत नाही। आणि कोल्हापूरमध्ये ना हा मसाला पाव किंवा टोस्ट पाव म्हणून खूप फेमस आहे हा पदार्थ। इथे तुम्ही पाहू शकता हे ना मस्त असं आपण फ्राय करून घेतलेलं आहे। आता लगेच त्याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। इथे ना आपण हे मसाला पाव ना टिश्यू पेपर वरती काढून घेऊया, म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते सुद्धा निघून जाईल।
ह्या मसाला पाव सोबत ना हिरव्या मिरच्या अगदी कमाल लागतात। मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून ब्रेड असल्यामुळे आतमधून एकदम सॉफ्ट असा हा मसाला पाव बनतो। कोल्हापूरचं अगदी फेमस असं हे स्ट्रीट फूड तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।